चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये आलो होतो. 28 तारखेपासून आम्ही इथं जवळजवळ 150-200 लोक अडकलेलो आहे आणि इथं प्रशासनाचं असं आता म्हणणं आहे की पावसामुळे खूप नुकसान झालंय रस्त्याचं, तर पुढचे 15 दिवस तरी किमान रस्ता पुन्हा चालू होणार नाहीये. तर आम्हाला थोडी मदत हवी होती इथून बाहेर पडण्यासाठी. स्थानिक इथले प्रशासन म्हणते की 15 दिवस अजून वेळ लागेल म्हणजे एवढं हे होणार नाही आणि 2 दिवस आणि तर हे करणार म्हणते ते. आता इथे तर लोकांचं आता सगळं खाण्यापिण्याची सगळं व्यवस्था म्हणजे संपत चाललंय आणि काही लोकांकडे पैशाची भरपूर हे होणार शक्यता आहे. 50 ते 150 ते 200 पर्यंतचे लोक या ठिकाणी अडकलेले आहेत. महाराष्ट्र राज्यातून जवळ 5-6 जिल्ह्याची लोक आहेत. सातारा, सांगली, कर्नाटक या ठिकाणून अनेक लोक या ठिकाणी अडकलेले आहेत. मुंबई प्रशासनाला विनंती आहे की या लोकांना इथून बाहेर कसं करून बाहेर काढा, जेणेकरून पुढचा प्रवास व्यवस्थित होईल. काही लोकांच्या सुट्ट्या पण संपत आलेल्या आहेत. शासकीय नोकरी या ठिकाणी आहेत, त्यांच्या देखील सुट्ट्या संपलेल्या आहेत. तरी माझी विनंती आहे, आम्हा सर्वांची विनंती आहे की या ठिकाणून आम्हाला कसंही बाहेर काढावं. इथं आता खाण्यापिण्याची व्यवस्था पण आहे. आता त्या इथले हॉटेलवाले वगैरे म्हणाले तिथं भाजी राशन वगैरे सगळं संपत आलेलं आहे. तरी याच्या पुढे काय खाण्यापिण्याची व्यवस्था ही होणे अशक्य आहे. आणि काही लोक आजारी आहेत, काही लोक वयस्कर आहेत, घाबरलेले आहेत. तरी प्रशासनाने आपल्या महाराष्ट्र प्रशासनाने काय तर मदत करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.